हाय फ्रेंड्स, मी गौरी भालेकर. तर तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपल्याला इथे पफ स्लीव्ज तयार करायची आहे. तर पफ स्लीव्जची उंची ही आपण 11 इंच ठेवलेली आहे, म्हणजेच बाही ही आपली 10 इंचाची होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण बाहीची रुंदी ही 8.25 इंच ठेवली आहे. तर अशा पद्धतीने आपण बाहीची कॅप हाईट ही 3 इंच ठेवली आहे. जर आपली लॉंग स्लीव्ज असेल तर आपण बाहीची कॅप हाईट ही 3 इंच ठेवत असतो. तर अशा पद्धतीने आपण इथे बाही तयार करण्यासाठी सुरुवातीला बॉक्स तयार करून घेत असतो. त्यानंतर बॉक्सच्या जो आपला पेपरचा बंद बाजू आहे त्या बाजूला आपण 1.5 इंच मार्जिनवरती बाहीचा आकार देऊन घेत असतो. तर अशा पद्धतीने आपण इथे बाहीचा व्यवस्थित असा आकार देऊन घेतला आहे. त्यानंतर जो आपला 8.25 इंच जी रुंदी आहे त्यावरती खडूने टिकमार्क करून घेतली आहे आणि त्याच्या पुढे आपण 2.5 इंच मार्जिन ठेवणार आहोत. तर अशा पद्धतीने बाही कट केली की आपल्याला बाही ही कमी पडत नाही. त्यानंतर आपण आपल्याला पफ स्लीव्ज करण्यासाठी आपण इथे बॉक्स हा 3.5 इंचाचा घेतला आहे आणि उंची ही पफ्सची आपण 3 इंच ठेवणार आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे 3.5 इंच रुंदी आणि 3 इंच उंचीचा एक बॉक्स तयार करून घेतला आहे आणि त्यानंतर आपण अशा निमुळता आकार दिला आहे. तर अशा पद्धतीने आकार दिला की आपली पफ स्लीव्ज एकदम परफेक्ट तयार होत असते. त्यानंतर आपली बाहीची कॅप हाईट ही त्यानंतर आपली बाहीची दंडघेरा 5.5 इंच आहे. त्यामध्ये आपण 2.5 इंच मार्जिन ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे पफ स्लीव्जची मार्किंग करून घेतली आहे. तर अशा पद्धतीने बाही ही आपण कट करून घेणार आहोत. तर बाही कट करण्यासाठी आपण इथे बाहेरच्या बाजूने बाही कट करून घेत असतो. तर अशा पद्धतीने बाही कट केली की बाही ही आपली एकदम व्यवस्थित बसते. तर अशा पद्धतीने आपण बाही कट करण्यासाठी बाहेरच्या बाजूने व्यवस्थित बाही कट करून वरती जो आपला पफचा आकार दिलेला आहे त्यावरती आपण कट करून घेतली आहे. त्यानंतर आपला जो पेपरचा मध्य आहे तिथे आपण कट देऊन घेतला आहे. तर अशा पद्धतीने आपली पफची स्लीव्ज ही व्यवस्थित तयार आखून आणि कट करून झाली आहे. तर आपली जिथे आपण 3 इंचाचा एक्स्ट्रा पफ घेतला होता तिथे पण आपण कट देऊन घेतला आहे, म्हणजे आपल्याला बाही तयार करताना जिथे कट दिलेला आहे तिथपर्यंत आपल्याला चुन्या टाकता येईल. तर अशा पद्धतीने आपण पुढच्या मुंड्याचा पण आकार लगेच देऊन घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे पुढच्या मुंड्याचा पण आकार व्यवस्थित असा देऊन घेतला आहे. तर तो पण आपण लगेच कट करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपली पफ स्लीव्जची बाही पेपर कटिंग झाली आहे. तर ही पद्धत तुम्हाला कशी